लहानपणी शालेय पाठ्यपुस्तकात किंवा गोष्टीच्या पुस्तकात कित्येकांनी ही गोष्ट वाचली असेल किंवा कुठेतरी ऐकलीही असेल. कोण्या एका राज्याचा राजा एकदा खूप आजारी पडला. वेगवेगळ्या वैद्यांनी विविध उपचार करून देखील काही फरक पडला नाही. राजाची व्याधी किंवा समस्या ही शारीरिक नसून मानसिक आहे हे एका वैद्याच्या लक्षात आलं. कारण सर्व काही सुखसमृद्धी असून देखील राजा खूप दुःखी कष्टी असायचा. सदोदित व्यर्थ आणि विनाकारण अशा चिंतेनं ग्रासलेला असायचा. त्या वैद्यानं राजाला एक उपाय सुचवला. तो म्हणाला, हे राजन, तुमच्या या समस्येवर एक सहज सोपा उपाय आहे. तुम्ही एखाद्या सुखी माणसाचा सदरा त्याच्याकडून मागून आणा आणि तो सदरा एकदा अंगामध्ये घाला. म्हणजे मग तुम्ही या व्याधीपासून बरे व्हाल, सुखी व्हाल. राजाला हा उपाय खूपच सोपा वाटला. तो आपल्या प्रधान आणि सैनिकांना सोबत घेऊन सुखी माणूस शोधायला निघाला. पण त्यांना कोणी सुखी माणूसच सापडेना. कोणाला गरिबीचे दुःख होते, तर कोणी परिस्थितीमुळे गांजून गेलेला होता. कोणी शारीरिक व्याधी वा दुखण्यामुळे त्रस्त होता, तर कोणी प्रापंचिक कटकटींमुळे वैतागला होता. संपूर्ण राज्यात फिरून देखील सुखी माणूस काही मिळेना. तेव्हा ते सर्वजण राज्याच्या सीमेबाहेरील जंगलात गेले. त्या ठिकाणी एका झऱ्याच्या बाजूला एक माणूस बासरी वाजवत निवांत बसलेला होता. त्याच्यासोबत आलेली गुरे बाजूच्या गवताच्या कुरणावरती चरत होती. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांती आणि प्रसन्नता होती. एकंदरीतच तो कमालीचा आनंदी आणि सुखी दिसत होता. राजानं त्याला विचारलं, बाबा रे, तू सुखी आहेस का? त्यावरती तो म्हणाला, हो, मी सुखी आहे. मला कसलं दुःख असणार. रोज भल्या सकाळी गुरांना इथं चरायला घेऊन येतो. ती चरायला गेली की इथे या झऱ्याकाठी मस्तपैकी बासरी वाजवत बसतो. या रानातली फळं कंदमुळं खातो. या झऱ्याचं थंडगार पाणी पितो. संध्याकाळी गुरांना घेऊन जातो. त्यांचं दूध काढतो. ते दूध पिऊन झोपी जातो. पुन्हा सकाळी उठलं की हाच दिनक्रम. मी एकदम सुखी आहे. आपला सुखी माणसाचा शोध संपला या विचाराने राजा खुश झाला. तो त्या माणसाला म्हणाला, मग मला तुझा एखादा सदरा देशील काय? मी त्या बदल्यात तुला हव्या तितक्या सोन्याच्या मोहरा देईन. त्यावरती तो माणूस हसून म्हणाला, अहो महाराज, मी तुम्हाला माझा सदरा दिला असता. त्या बदल्यामध्ये मी सोन्याच्या मोहरा पण घेतल्या नसत्या, कारण त्यांची मला तशी आवश्यकता पण नाही. पण खरं सांगू का, अहो माझ्याकडे सदराच नाहीये. लज्जा रक्षणापुरते आणि शरीर संरक्षणासाठी मी केवळ हे घोंगडे अंगावरती घेतो. ते ऐकून राजाचे डोळे उघडले. अतिविचार आणि चिंतेने ग्रासलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अनेक व्याधी आणि आजारांना कारणीभूत ठरतात. या उलट ज्याला सुखी व्हायचे आहे, तो आपल्याला जमेल ते सर्वतोपरी प्रयत्न करून आपले कर्म करीत राहतो आणि आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींचा विचार वा चिंता कधीच करत नाही. अहो, सुखी माणसाचा सदरा आजवर कधीच कोणाला उसना मिळाला नाही. तो ज्याचा त्यालाच कमवावा लागतो.